आता काय माहित नाही तो कधी अपलोड होईल. कायचं किचन छानसं हे बघा, समोरचं काही दिसत नाही इतका पाऊस आहे. तासाला 50 रुपये येतो, 2 तास थांबलं की 100 रुपये. पण आता काय पर्याय नव्हता, थांबावंच लागलं इथंच, कारण दुसरीकडे काय कुठं पार्किंग मिळणार नाही आहे. समोर रंकाळा, म्हणजे शूटिंग वगैरे केलेलं नाही चालत. हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू निशा लाईफस्टाईल ब्लॉग अँड इट्स अ न्यू डे, न्यू बिगिनिंग अँड डे स्टार्ट्स विथ ऑल यू लवली अँड ब्युटिफुल पीपल. तर आजची सकाळी छानशी वॉशिंगमध्ये झाली आमची. नेहमीच्या टायमिंगला उठले, 6:30 वाजता उठले, बाकी सगळं आवरलं. 6:45 वाजता मी स्वयंपाकाला वगैरे लागले. सगळी कामं माझी 8:15पर्यंत पूर्ण झालेली, म्हणजे झाडू फरशी वगैरे सगळं 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 क्लिनिंग वगैरे सगळं झालं. आता निवांत मग मी 8:30 वाजता एडिटिंगला पण घेतलं करायला आणि ब्लॉग पण अपलोडला टाकला, कारण इथं अजिबात मला रेंज नाही आहे. त्यामुळं आता अपलोड कधी होईल काय मला माहिती नाही ते. आणि ना जसं जसं मला वेळ मिळतो आहे ना, मी तसं एडिटिंग सगळं करून घेते पूर्ण, कारण वेळ मिळतो आहे नाही मिळतो आहे त्यामुळं परत. तर असं आहे सगळं. कालपासून कोल्हापुरात कंटिन्यू पाऊस सुरू आहे, कंटिन्यू पाऊस सुरू आहे. तुम्हाला मी दाखवलं पण ना, ती क्लिप सकाळची होती, ती 7ची होती बहुतेक, 7 सव्वा 7ची होती ती क्लिप. आणि आता पण इतका पाऊस आहे. मी बोलताना चुकून ती खिडकी माझी उघडी राहिली बेडरूमची, तर इतका आवाज येत होता ना. थांबा तुम्हाला दाखवते मी. हे बघा, समोरचं काही दिसत नाही इतका पाऊस आहे. तर ते पण आता उठलेत, आवरले त्यांनी आता. 9:45-10 वाजता ते पण उठलेत निवांत, कारण त्यांना निवांत असं काय मिळत नव्हतं. आज ते निवांत उठले. आता हेअर कटिंगला वगैरे गेलेत, कारण त्यांना परत काय मिळणार नाही आणि ते तिथं काय करत नाहीत, त्यामुळे ते गेलेत. आता मला हा सगळा पसारा आवरायचा. ह्या काल आणलेल्या बॅगा सगळ्या, आम्हाला 10 वाजले यायला, घरी पोचायला 10 सव्वा 10 झाले असतील. आता ह्या बॅगा सगळ्या मला त्या अनपॅक करून सगळं ठेवून द्यायला पाहिजे. बाकी सगळं आवरलं आहे माझं, सगळं म्हणजे घरातलं पण सगळंच आवरलं आहे. तर आता ना आम्हाला ते आले की आजीकडे जायचं आहे, माझ्या म्हणजे मम्मीच्या मम्मीकडे जायचं आहे. मला थोडं काम आहे आणि तिला बरं पण नव्हतं, तर ते पण बघून यायचं तिला. तर तिथं गेल्यावर पण मी नक्कीच शूट करेन. म्हणजे तसं कालपासूनच कोल्हापूरचे ब्लॉग शूट करायला मी सुरुवात केली. म्हणजे आदितीचा बड्डे होता ना, तेव्हापासून ते कोल्हापूरचे ब्लॉग सगळे सुरू झाले. तर इथून पुढे काही दिवस आता कोल्हापूरचे छानसे ब्लॉग आहे. माझ्या बॅग अनपॅक करून घेतल्या मी ते सगळ्या. काय काय कपडे धुवायचे पण आहेत मला, तर ते मी सेपरेट ठेवते. बाकी सगळं कपडे लावून घेते पटपट. झालं आहे आता माझं सगळं लावून, फायनली सगळं आवरलं इकडचं. आता दाखवते थांबा ते. लुक ॲट दिस. तर तुम्हाला म्हटलं ना मी की ब्लॉग मी अपलोडला लावला, तर मी आता जस्ट चेक केलं सगळं आवरल्यावर. हे 2 GBचा तो पूर्ण ब्लॉग आहे आणि आता फक्त 250 MB झाले ते. आता काय माहीत नाही तो कधी अपलोड होईल काय माहीत नाही, कारण अजिबातच रेंज नाही आहे इथं. मी बाहेर पण ट्राय केलं, पण माझं काम इथं होतं, त्यामुळे म्हटलं आधी हे सगळं आवरून घेऊया, मग आता बाहेर फोन ठेवेन मी. आता बघू होतो आहे का आणि कधी होतो आहे ते. इथं हा छानसा माझा ड्रेसिंग टेबल आहे, तो मी इथं ठेवला आहे आता. आणि ही आमची बेडरूम आहे अशी. तर हे आहे आमचं किचन छानसं. इथं फ्रीज आहे, इथं मांडणी आहे, इथं गॅसचा ओटा आहे, तिथं शेगडी आहे माझी,
खिडकी आहे तिथं, मेन म्हणजे सनलाईट एकदम छान येते सकाळ सकाळी. पूर्व पश्चिम असल्यामुळं ते छान वाटते. आणि तसं माझं लवकरच आवरते रोजच, तिकडं असू दे अगर इकडं असू दे. आणि इथं असा पॅसेज आहे. आणि हे आहे आमचं वॉशिंग मशीन. तर गायत्री गेल्यावर कपडे वाळत घालायला मशीन लावलं होतं. अशी छानशी तयार झाली मी, साधं सिंपल असं. बाकी सगळं बघितलं काय आहे काय नाही ते. लिस्ट पण काढून घेतली मी डीमार्टची. तर निघालो आता आम्ही आजीकडं. दाखवते थांबा तुम्हाला. आता आम्ही क्रशर चौकात आहे. इराणी खान. हे बिनखांबी गणेश मंदिर. इथून महाद्वार रोड. गर्दी आहे आज, बरीचशी गर्दी आहे. हे काय सगळ्यात मोठा विषय म्हणजे आता पार्किंगला जागा मिळते का नाही माहिती नाही. कारण ट्रॅफिक एवढं असतं आणि कारसाठी तर आज 2 व्हीलरला ते मिळत नाही. तर कार कशी नेहमीच तर हाच प्रॉब्लेम येतो इथे यायचं म्हणजे की पार्किंगला जरा इश्यू होतोय. जरा नाही खूपच. आता बघा कुठं मिळते काय मिळते काय माहिती नाही. इथं पार्किंग केली गाडी बिंदू चौकातच. तासाला 50 रुपये येतो. 2 तास थांबलं की 100 रुपये. पण आता काय पर्याय नव्हता, थांबावंच लागलं इथंच. कारण दुसरीकडे काय कुठं पार्किंग मिळणार नाही आहे. इथं घर आहे माझ्या आजीचं. आणि साईडला छान झालंय भाकर गृह उपहार. छान केले असं. ही माझी आजी. ही आजी म्हणते काय करायला लागले? हा तुझ्यासाठी बघ काय करू काय नको मला असं व्हायला लागलं. काय करायला लागले? काय करू तुला नाश्त्याला काय करू सांग. उपीट करू कशा वेळायचं काय पण कर, काय पण कर. काय जेवणाची आणि पण तयारी ही पण चालू माझी आहे. आजी आहे. जेवणाची पण तयारी चालू आहे. तू काय म्हणला रे? हा फोन श्रुती तुझा आहे ना? हा श्रुतीनं घेतलाय नवीन. दाखवा की इकडं आम्हाला जरा. हा श्रुतीनं घेतलाय नवीन. आणि हा आशिषचा कुठं आहे? हा आशिषचा. हा बघा हा आशिष. वाढवलं ते ना अवेलेबल 10.08. ऑलरेडी जास्त नेक्स्ट करून दिली ऑलरेडी. आणि ना आम्ही सचदेवमध्ये खूप आधीपासून येते. इथंच माझ्या आधीचं पण घर असल्यामुळे आम्ही कायम इथं होतो. खूप छान छान व्हरायटी असतात. क्वालिटी पण छान असते इथं. तर म्हणजे भले ते कॉस्टली असतील पण खूप छान आहेत. क्वालिटी पण छान आहे. आणि त्यांनी दाखवलं पण छान. तुझे में लेके जाए बस तुझ्यात ले असं का? स्टार्टिंग नहीं पसंद आपको ये स्टार्ट फ्रॉम 600 से होता है. कलर शेड्स मिलेगा आपको. सुंदर आहे. मस्त आहे. तर श्रुती बघते. ही माझी बहीण आहे, मामी बहीण आहे. आता ही पण बघते. सेम मी तसाच घेतलाय तो. बघू दाखव बरं. छान आहे. मस्त बसेल तुला. हे घेतलेत मी सगळे टॉप. एक 2 पीस आहे, बाकी सगळे टॉप्स आहेत. आणि छान दाखवलं ह्यांनी. ह्यांचं पण पेज आहे इन्स्टाला, तर तुम्ही फॉलो करू शकता. छान झाले ना शॉपिंग आपली. सुंदर झाली. महाद्वार रोडला आलो. महाद्वार रोडला आलो आता. पाऊस पण आहे, गर्दी पण आहे. आता आम्ही डायरेक्ट डीमार्टला आलो आहे. पटपटा ते बाजार करतो इथला. आणि दाखवते तुम्हाला मी. हा समोर रंकाळा डीमार्ट.
एवढी सगळी खरेदी केली. हे सोडलं सगळं एवढं भरलंय. डीमार्टमध्ये आत म्हणले ते की चालत नाही फोन, म्हणजे शूटिंग वगैरे केलेलं नाही चालत. म्हणलं ठीक आहे, मग नाही काय करता आलं. आता निघालो आता डायरेक्ट आता घरी जातो. आम्ही आलो डीमार्टमधून 5 वाजले असतील ना आपल्याला. 5 वाजले. सगळं मी जिथलं सगळं ठेवून दिलं, बाकी आवरलं. आता कंटाळा आलाय, त्यामुळे मी हा ब्लॉग इथंच एंड करते. तर भेटे उद्या पुन्हा एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग जर का तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. उद्या भेटूया पुन्हा एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.